प्रभाग क्रमांक 13 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार सौ आरती अभिषेक जाधव यांच्या प्रचाराला सुरुवात. प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आम्ही नागरिकांचे प्रेम पाहून भारावून गेलो आहे. प्रभागातील वार्डामध्ये दारोदारी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या जात आहेत. करण पाटील जाधव युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रबंधभूमी न्यूजशी बोलताना म्हणाले की प्रभागातील सर्वच भागात आम्ही यापूर्वी देखील कामे केली असून यापुढे आम्ही ज्या मूलभूत गरजा समस्या प्रभागातील नागरिक आमच्याकडे करतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जसे की पाणी, स्वच्छता, आरोग्याचा प्रश्न प्राथमिकतेने करण्याचा मानस असून प्रभागात दररोज पाणीही देण्यासाठी प्रयत्नशील राहू. तसेच झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना PR कार्ड देणार. तसेच महिला सुरक्षा, प्रभागात स्ट्रीट लाईट या देखील गोष्टी प्राथमिकतेने करणार. पावसाळ्यामध्ये 200 ते 250 घरांमध्ये पाणी घुसले होते. त्या घरातील संसारोपयोगी सामान व घराचे प्रचंड नुकसान झालं. या नागरिकांना सरकारने कुठलीही आर्थिक मदत केली नाही. या भागात आम्ही ड्रेनेज लाईनचे नियोजन करून पुन्हा हे नुकसान होणार नाही याची काळजी घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना. आता दारोदारी आपण प्रचाराला सुरुवात केली आहे. काय सांगाल, काय काम केले आणि काय करणार आहात भविष्यात? नमस्कार, मी करण पाटील जाधव. मी गेली 12 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना मी प्रभागातील व प्रभागाच्या बाहेरील जालना शहरातील विविध सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून ज्या सर्व धर्म समभावातील ज्या लोकांच्या, ज्या महापुरुषांच्या जयंती असेल किंवा अजून आरोग्य शिबिर असेल किंवा विविध जे कोरोना काळातील कोरोना किटचं वाटप असेल, विविध जे सामाजिक उपक्रम आम्ही राबवलेले आहे की या संजयनगर, शंकरनगर, भवानीनगर, योगेश्वरी कॉलनी, छत्रपती कॉलनी, इतवारा, कोचरवटा या परिसरामध्ये ज्या समस्या आहे त्याही आम्ही खूप जवळून बघितलेलं आहे. कारण आमचं बालपण पूर्ण याच भागामध्ये गेल्यामुळे इथं विविध ज्या आजही ज्या समस्या गेल्या अनेक वर्षापासून आहे. गेली 9-10 वर्ष इथे जे नगरसेवक होते, पण त्या नगरसेवकाकडनं आज कुठल्याही पद्धतीचं इथं कुठलंच काम झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला एक सर्वांनी, सर्व मायबाप जनतेने आम्हाला सर्वांना एकदा साथ द्यावी. आणि मी परत एकदा आपणा सर्वांना सांगतो की मी गेले 12 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यामुळे माझ्या घरातील एक सदस्य, माझ्या वहिनी सौ आरती अभिषेक जाधव ह्या अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं या सर्वसाधारण महिला म्हणून प्रभाग क्रमांक 13B मध्ये उमेदवार आहे. आणि त्यांचे जे बटन नंबर आहे 1 नंबरला आणि घड्याळ चिन्ह समोरील बटन दाबून आपण सर्वांनी त्यांना मोठ्या संख्येने व सर्व मायबाप जनतेने त्यांना आपल्या मतदानरूपी आशीर्वाद द्यावा, एवढीच मी सर्व मायबाप जनतेला विनंती करतो. कुठला मुद्दा घेऊन आणि कुठला अजेंडा घेऊन आपण निवडणुकीत उतरलात? आमचा अजेंडा एकच आहे की सर्व धर्म समभाव व या ज्या प्रभागातील ज्या नागरी समस्या आहे, गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, आरोग्याबाबत ज्या काही इथं व्यवस्था आहे, कुठल्याही पद्धतीची आरोग्य व्यवस्था नाही आहे, कुठल्याही स्वच्छतेचा विषय इथं नाही आहे. आणि गेले 9 वर्षापासून की जो पाण्याचा प्रश्न आहे की गेले महिना 2-2 महिने अगोदर पाणी येत नव्हतं, पण आताच्याच पद्धतीने 15-15 दिवस पाणी येत नाही आहे. तर आमच्या माध्यमातून मी तरी असं सांगू इच्छितो आणि माझा तर 100% प्रयत्न तोच राहणार आहे की रोज आपल्या जालना शहरातील प्रभाग क्रमांक 13 असेल, जो माझं पहिले प्राधान्य असेल की माझं विजन माझा प्रभाग, त्यासाठी मी रोज पाणी व्यवस्था करेल. पुन्हा ज्या सगळ्यात महत्त्वाची जी समस्या आहे की गेल्या अनेक वर्षापासून 25-25, 30-30 वर्ष ज्या लोक ज्या भागामध्ये राहतात, झोपडपट्टी, आणि त्या झोपडपट्टीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल तर तो PR कार्डचा आहे. तर PR कार्ड लवकरात लवकर ज्या नागरिकांना आम्ही PR कार्ड मिळवून देणार, त्याच्यासाठी 100 नाही 1000% प्रयत्न करणार म्हणजे करणार आणि त्यांना PR कार्ड उपलब्ध करून देणार. सर्वात महत्त्वाचा विषय आरोग्य असेल, महिलांच्या सुरक्षेबाबत जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की असं आजही काही भाग आहे की तिथं कुठलीच व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही कधीच, म्हणजे आजपर्यंत असा काही भाग आहे की तिथं आपल्या MECBचा पोलसुद्धा पोहोचलेला नाही आहे. आपण आज महानगरपालिका आहे, ड वर्गाची महानगरपालिका आहे आपली. अगोदर नगरपालिका होती अ वर्गाची, पण आता महानगरपालिका झाली तरीसुद्धा असे काही भाग आहे की तिथं एकही लाईटचा पोल तर नाही, पण लाईटचा विषयच नाही आहे तिथं. तर आमचं सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य ते असेल की तिथं त्या भागामध्ये आपल्याला लाईटची व्यवस्था असेल,
पाण्याच्या पावसाळ्यामध्ये अनेक कितीतरी घरामध्ये पाणी गेलं होतं, तर त्याच्यामध्ये 200-250 लोकांचे घरांचे संसार उद्ध्वस्त झाला आणि आजही त्यांना त्या पद्धतीमध्ये जगावं लागत आहे. आणि जे पाणी पडल्यानंतरसुद्धा त्यांचं जे उदरनिर्वाहाचं जे साधन आहे सर्व त्या पाण्याच्या ज्या अतिवृष्टीमध्ये पूर्ण वाहून गेलं होतं. पण शासनानं त्यांच्याकडे आजही दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांना कुठलीच शासनाची जी आपल्याला मदत पाहिजे ती 1 रुपयाही मदत आजपर्यंत त्या नुकसानग्रस्त लोकांना मिळालेली नाही आहे. त्याच्यासाठी आमचं सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य ते असेल की त्याच्यासाठी ड्रेनची व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे. त्याच्यानंतर जे पाण्याचा जे सांडवा आहे तो सांडवा व्यवस्थित केला पाहिजे. रमाबाई नगरमध्ये अतिशय आजही भयानक परिस्थिती तिथे आहे की त्या महिलांना आजही त्या घरामध्ये 2 ते 3 महिने झाले आपला पावसाळा संपून, पण तिथलं पाणी अजूनही आटलेलं नाही आहे. तर त्याच्यासाठी आम्ही सर्वात महत्त्वाचं प्राधान्य ते देणार आहे की त्यांना तिथं ज्या आजही ज्या सामना करावा लागत आहे तो भविष्यामध्ये त्यांना सामना करण्याची गरज येणार नाही. त्यासाठी आपण सर्व मायबाप जनतेने आम्हाला मोठ्या संख्येनं आपण आपल्या मतदानरूपी आशीर्वाद द्यावा एवढीच कळकळीची आपल्याला हात जोडून विनंती करतो. धन्यवाद. आज तुम्ही दारोदारी प्रचार सुरू केलेला आहे, कसा प्रतिसाद मिळत आहे नागरिकांचा म्हणल्यापेक्षा मायबाप जनतेचा प्रतिसाद अतिशय म्हणजे खुश आहेत ते की बाबा तुमच्यासारखे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आम्हाला पाहिजेत. हाच सगळ्यांचा आम्ही उत्साह बघून मी स्वतः भारावून गेलेलो आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.